तर मंडळी पाहू शकता बऱ्याच दिवसातून पावसाने आपली हजेरी लावलेली आहे, म्हणजे हा परतीचा पाऊस आहे। तर मंडळी खूप जणांचा असा गैरसमज झाला होता की मागच्या आठवड्यात 2-3 दिवस सकाळ सकाळी धुकं पडत होतं आणि धुक्याचं वैशिष्ट्य असं असतं की एकदा की धुकं आला की लोकांना वाटतं पाऊस गेला, पण हा मित्रांनो परतीचा पाऊस आहे, म्हणजे जाता जाता पाऊस हा पडतोच। आणि महत्त्वाचं म्हणजे अजून हस्त नक्षत्र जायचं आहे, त्याच्यामुळे पाऊस गेला असं कधीच समजू नका किंवा गेला असं समजण्याची चुकी करू नका। बघू शकता आपल्याला एक मुठ्या दिसलेला असा चांगलाच मोठा मुठ्या आहे, बघू शकता तुम्ही। बघा मित्रांनो, लगेच वातावरण पूर्ण बदलून गेलं बघा। जेव्हा ऊन पडतं तेव्हा वातावरण वेगळं असतं आणि पाऊस पडतो तेव्हा वातावरण बघा कसं असतं। तर उत्तर नक्षत्राचा आज शेवटचा दिवस आहे, उद्यापासून हस्त नक्षत्र निघतो आणि हस्त नक्षत्राचं एक वैशिष्ट्य आहे, गावाकडे ह्या नक्षत्राला हत्तींचा पाऊस असं म्हटलं जातं। आपल्या आजोबां म्हणजे डोकरे वापूस होतं तेव्हापासून म्हणायचं की हत्तींचा पाऊस जाम बेकार असतो, कारण हत्तींचा पाऊस असा असतो त्यामध्ये त्या पाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं की दिवसभर तुम्हाला ऊन पडेल, पण तो पाऊस आहे तो संध्याकाळी 4 वाजले की त्या पावसाची सुरुवात होते। आणि महत्त्वाचं म्हणजे विजा जोराने चमकतात आणि ढगांचा जोराने गडगडाट असतो आणि विजांचा चमचमाट असतो। हत्तींचा पाऊस म्हणजे हस्त नक्षत्राचा पाऊस असतो, हा खूप डेंजर असतो मित्रांनो, आणि खूप जणांना याचा अनुभवही असेल। आपण मागची व्हिडिओ बनवली होती, त्याच्यात म्हटलं होतं की पाऊस किती पडला तरी टेन्शन नाही, प्रॉब्लेमच नाही, पण जर पावसासोबत वारा असला तर मात्र शेतीचं नुकसान होईल। पाहू शकता मित्रांनो तुम्ही, भात शेती व्यवस्थित मस्त अशी आली होती आणि पाहू शकता आता काय अवस्था झाली, ते पूर्ण जी कणसं होती ती पूर्ण जमिनीला टेकलेली आहेत आणि त्याच्यात पाऊस आहे ना, म्हणजे त्या कणसं आहेत त्यांचे जे दाणे पिकलेले आहेत त्यांना पुन्हा कोंब फुटतील, पुन्हा त्यांची रोपटं तयार होतील, म्हणजे जो झालेला भात तयार झालेला भात पूर्ण खराब होईल मित्रांनो। पाहू शकता या शेतामध्ये पण तीच कंडिशन आहे, पाहू शकता तुम्ही पूर्ण भात शेती तयार झालेले, पण असा पावसाचा काय परिणाम नाही, पण वारा नाही पाहिजे, वारा असला तर पूर्ण वाट लागेल मित्रांनो। महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, जे आता मासे वगैरे अडकलेले शेतांमध्ये होते ते या पावसासोबत या पाण्यासोबत आता सर्व खाली उतरतील, म्हणजेच नदीकडे पळतील। आणि ह्या पावसामध्ये जेव्हा लोक मासेमारीला जातात, म्हणजेच आसू असते एक प्रकारची, त्याला जालच असतं, ते असं वाहत्या पाण्यावर मांडलं की ते मासे त्याच्यात पडतात। पाहू शकता हा मोठ्या पळण्याच्या नादात होता, त्याला बिल सापडलं नाही, तो घाबरलेला आहे। चिंबोरी पलते बघा मित्रांनो, पावसामुळे चिंबोऱ्या वगैरे आहेत त्या सगळ्या खेकड्या बाहेर निघलेल्या पाण्यासोबत, पण जोरदार असा पाऊस पडलेला आहे, त्याच्यामुळे त्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी चिंबोऱ्या सुद्धा बाहेर निघलेले आहेत, पाहू शकता तुम्ही मित्रांनो। पाणी जाण्यासाठी हा चर खोदलेला आहे, पाहू शकता तुम्ही मध्यभागाचा, कारण आता पाण्याची गरज नाही, शेती पूर्ण तयार झालेली आहे, त्याच्यामुळे पाणी ढकलण्यासाठी असा हा चर काढला जातो, पाहू शकतो। तर मंडळी घड्याला जेमतेम 4:30 वाजलेत आणि पाहू शकता तुम्ही
पूर्ण असा अंधार झालेला आपल्याला दिसतो, कारण पाऊस पूर्ण बाजूने भरलेला आहे, त्याच्यामुळे पूर्ण अंधार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता सर्व कीटक आहेत, जे फुलपाखरं आहेत, चतुर वगैरे आहेत, ठीक आहे, ते पूर्ण पावसामुळे कुठं लपायचं असं त्यांची अवस्था झालेली पाहू शकता तुम्ही. झाडांच्या आडोशालाच बसलेले आहेत सगळे.